मंदिरात जेवण बनवणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झालाय। जेवण बनवताना उकळलेल्या पाण्याचा टोप अंगावर पडला। सचिन रसाळ असं कर्मचाऱ्याचं नाव। कोल्हापुरातील सैनिक टाकळी इथली प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिकांचा तीव्र विरोध। 15 ऑगस्टला शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्यात उमेदच्या निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप। प्रभाग संघाच्या खात्यावर आलेला निधी टायर दुकानाच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप। संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी। यवतमाळच्या उकणी पुनर्वसनाच्या प्रश्नाला मिळणार वेग। वेकोली सीएमडींनी केली प्रत्यक्ष पाहणी। नाशिकमध्ये 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। प्रशासनाकडून परिसरातील भूकंपीय हालचालींवर लक्ष। सोलापुरातल्या बबलाद इथं शाळेच्या छताचं प्लास्टर पडल्याने विद्यार्थी जखमी। घटनेचे पडसाद। सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रेंची मागणी। पालघरमध्ये विद्यार्थिनींना बस उपलब्ध न झाल्याने अंधारात पायी प्रवास। पालक वर्गात संतापाची लाट। गोमांस तस्करीवरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक। जेजे पोलीस स्टेशन बाहेर बेमुदत उपोषण सुरू। नळ बाजार इथं 27 फेब्रुवारीला पकडलं होतं गोमांस। गुन्हा दाखल होऊन 6 महिने झाले तरीही कारवाई नाही। बेमुदत उपोषण करणाऱ्या आंदोलकांचा आरोप। जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा सलग 33 दिवस रियालिटी चेक। मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य। उमेद आणि मानव विकास योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत दिरंगाई। धुळ्यातील महिला बचत गटाचा आरोप। चौकशी होत नसल्यानं 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा। पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल विभाग करणार तंत्रज्ञानाचा वापर। टीसींचा प्रवाशांशी होणारा संवाद पारदर्शक ठेवण्यासाठी निर्णय। कर्मचाऱ्यांच्या शरीरावर बॉडी वोन करता येतील असे कॅमेरे आणि काळ्या रंगाचे कोट देण्यात येणार। नंदुरबारमध्ये भर पावसाळ्यातही सातपुडा कोरडा। हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट। नंदुरबारमधील सातपुड्यातील जांगठी आरोग्य केंद्राची दुरावस्था। डॉक्टर नर्स गैरहजर। औषधांचाही तुटवडा। जांगठी आरोग्य केंद्रातील गैरव्यवस्थेवर संताप व्यक्त। वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील संभाजीनगर नागपूर द्रुतगती मार्गावर काटेरी झुडपांचं अतिक्रमण। अपघातांचा धोका वाढला। अमरावतीच्या एरंड गावमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट। रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास। चिखलातून शाळेची वाट। थर्डच्या चिमुकल्यांचा शिक्षणासाठी संघर्ष। रस्त्याची दुरवस्था दूर होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग कधी मिळणार असा ग्रामस्थांकडून सवाल। पुण्यात ऐतिहासिक शनिवारवाडा देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला। स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त सीआरपीएफ बँडची शानदार प्रस्तुती। नंदुरबारच्या घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घोटाण्यात तिरंगा रॅली। अकोल्यातील मूर्तिजापुरात तिरंगा रॅली। रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आपलं कर्ज माफ झालं या गीताचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गीताची निर्मिती। कुडाळ तालुक्यातील गोवेरी म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा धुमाकूळ। भातशेती खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.